मुंबई महानगरपालिका परिवहन स्थापन झाल्यापासून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला आदेशितच केलेलं की परिवहनची सेवा आहे ती नवी मुंबईकरांना दर्जेदार कशी देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न आहे। शासनाच्या पॉलिसीप्रमाणे डिझेल बसेस आपल्याला स्क्रॅप करायच्या होत्या, त्या अनुषंगाने आपण मागच्याच वेळेला सुमारे 100 ते 150 डिझेल बस स्क्रॅप केलेला, त्यामुळे नवी मुंबईकरांना कुठेतरी बसची कमतरता भासत होती। आता पण नवीन पॉलिसीप्रमाणे 170 बसेस डिझेलच्या स्क्रॅप होणार आहेत, तर कुठेतरी नवी मुंबईकरांना आपल्याला सेवा देण्याकरिता जादा बसेसची गरज होती। त्याच अनुषंगाने आज आम्ही 100 CNG बसेस आणि 25 इलेक्ट्रिक बसेस ह्या अधिकृतरित्या NMMT खरेदी करेल। त्याचप्रमाणे येणाऱ्या GCC मॉडेल आहे, ग्रॉस कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट व्हॅल्यू, त्याप्रमाणे भाडेतत्वावर सुद्धा सुमारे 150 बसेस या NMMT मार्फत एखाद्या संस्थेमार्फत चालवण्यात येतील, जेणेकरून 285 नवीन बसेस आणि मागच्या प्रशासन काळामध्ये येणाऱ्या 100 बसेस अशा साधारण 400 बसेस आता येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होतील, जेणेकरून ही सेवा कशी जास्तीत जास्त देण्यात येईल हे आमचा प्रयत्न राहील। त्याचबरोबर आम्ही प्रामुख्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच सेवा कशी देता येईल ही आम्ही प्रशासनाला आदेशित केलं आहे। आपण बघतो काही बसेस आपल्या उल्वे नोट, कळंबोली, कामोठे त्या ठिकाणी जातात, पण त्याचं ते इनपुट आहे, लॉस आहे, तो आपल्याला परिवहनला भरायला बघतो आहे। अनेक संस्था आहेत, अनेक बिल्डर आहेत, त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी लावलेले आहेत, त्यांची आपली बस सर्व्हिस जाते, त्यामुळे त्यांना तिथे बूम भेटतं। तर नवी मुंबईकरांना कशा बस सेवा देता येईल, परिवहनच्या आपल्या जास्तीत जास्त फेऱ्या कशा देता येतील, जे रूट्स आहेत त्याचा आम्ही त्यांना आदेशित केलं आहे की ह्या बसेस ज्या आहेत ते नवी मुंबई क्षेत्रातच चालल्या पाहिजेत जास्तीत जास्त। त्याचबरोबर आपण 10 डबल डेकर बसेससुद्धा आपण घेतो आहेत, जेणेकरून जे रूट्स आहेत वाशी स्टेशनपासून ठाणे बेलापूर रोडवरून ऐरोली मार्गे, सायन पनवेल मार्गे, जेणेकरून जिथे प्रवाशांची संख्या जास्त आहे, आज आपण बघतो की नेरूळवरून उल्वेला जाणारा प्रवासी हा फार मोठा आहे, तर तिथे कशी ही बस सेवा देण्यात येईल जेणेकरून पालिकेला फायदा होईल, याचा आम्ही सर्व समितींनी आज निर्देश दिलेले आहेत आणि सभापतींनी सर्व विषय मान्य केलेले आहेत। रेडिएशन फ्री मोबाईल टावर्स कसे उपलब्ध करून देता येतील, जास्तीत जास्त रेव्हेन्यू कसं NMMTला देईल, जेणेकरून आम्हाला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर अवलंबून राहायला लागणार नाही, याची खबरदारी हे सगळे प्रस्ताव आज आम्ही आणलेले आणि ते सर्व पारित करण्यात आले आहेत।